राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक आणि कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील 50 वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांना मानधन देण्यात येतं। या योजनेअंतर्गत 34,600 कलाकार आणि साहित्यिक यांचा यामध्ये समावेश असून त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5,000 रुपये एवढं मानधन देण्यात येते। ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण अर्थातच डीबीटी या प्रणालीद्वारेच मानधन हे अदा करण्याबाबत राज्य शासनाचं धोरण आहे। त्यानुसार राज्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी राहिली असेल त्या सर्व लाभार्थ्यांनी 15 जुलै 2024 पर्यंत त्यांची आधार पडताळणी करून घ्यावी असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केलं आहे। आतापर्यंत या योजनेतील 15,211 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केलेली आहे। ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे त्यांना मे महिन्याचं मानधन डीबीटी मार्फत देण्यात आलेलं आहे। ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिन्याचं मानधन हे अदा करण्यात आलं होतं। प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण डीबीटी या प्रणालीद्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाही। लाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहिती मानधन मिळण्याच्या अगोदर आणि मानधन मिळाल्यानंतर मोबाईलवर संदेशाच्या रूपानं वेळोवेळी देता येईल। मानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही। मानधन मिळालं नाही किंवा परत गेलं अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत। प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण अर्थातच डीबीटी या प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणं ही वैयक्तिक लाभार्थ्यांचीच जबाबदारी आहे, कारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करू शकत नाही। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईलवरनं किंवा सेतू सुविधा केंद्रातनं आधार पडताळणी करणं हे आवश्यक आहे। आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडणं हे आवश्यक आहे। आधार पडताळणी करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग हे या समितीचे सदस्य सचिव असल्यानं ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती स्तरावरनंही याबाबत आपणास माहिती मिळू शकेल। यापुढे ज्या कलाकारांची आधार पडताळणी झालेली आहे अशा कलाकारांच्या खात्यात विहित वेळेत मानधन जमा करण्यात येईल। ज्या कलाकारांची आधार पडताळणी प्रलंबित आहे त्यांना मानधन जमा होण्यास विलंब लागू शकतो। आधार पडताळणी करण्याबाबत काही अडचणी आल्यास सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई तसंच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। आधार पडताळणी संदर्भात अडचणींसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे। मुंबई कार्यालय श्रीराम पांडे, सहसंचालक, मोबाईल 94 21 64 26 51, संदीप बलखंडे, सहाय्यक संचालक, मोबाईल 97 63 06 80 83, जयश्री घुगे, कार्यक्रम अधिकारी, मोबाईल 90 04 11 50 86, अक्षता बिर्जे, अधीक्षक, मोबाईल 98 69 83 49 46, पल्लवी कदम, उच्च श्रेणी लघु लेखक, मोबाईल 75 07 87 49 30, पुणे विभागीय कार्यालय श्वेता पवार, सहाय्यक संचालक, मोबाईल 90 28 91 28 38, जानवी जानकर, अधीक्षक, मोबाईल 95 45 41 43 43, नरेंद्र तायडे, सहाय्यक लेखा अधिकारी, मोबाईल 94 23 11 44 99, नागपूर विभागीय कार्यालय संदीप शेंडे, सहाय्यक संचालक, मोबाईल 94 21 78 28 48, प्रज्ञा पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी, 89 28 13 06 22, औरंगाबाद विभागीय कार्यालय संदीप शेंडे, सहाय्यक संचालक, मोबाईल 94 21 78 28 48, सूर्यकांत ढगे, सहाय्यक लेखा अधिकारी, 98 22 33 43 21 याप्रमाणे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। NTV न्यूज मराठी, मुंबई।